रामकृष्ण हरी. चैतन्य महाराज पायदिंडी सोहळा हे 63व वर्ष. महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील उत्तमापूर या ठिकाणाहून ही पालखी गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे साधुभाऊ वायकर यांनी सुरू केली. ज्यांना माझ्या वारकऱ्यांना, प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूरला जायला मिळावं, वारीचा आनंद मिळावं याकरता त्यांनी हा प्रयत्न केला. अगदी छोट्या काळामध्ये एक डोक्यावरती पडशी घ्यायची, बोजा घ्यायचा आणि 15-20 माणसांना घेऊन सुरू झालेली दिंडी आज हा सोहळा जवळजवळ 1000 ते 500 लोक या दिंडीमध्ये आज वारकरी चालतात. त्याचप्रमाणे जवळजवळ 35 ते 40 वाहनं आहेत, 12 ट्रक आहेत, 2 टँकर्स आहेत, छोट्या मोठ्या गाडी आहेत, रथ आहे. हे वैभव आज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. संतांनी फक्त मनात आणावं एखादी गोष्ट की समाजाचं कल्याण व्हावं, वारकऱ्यांचं कल्याण व्हावं आणि भगवंतांनी त्याची पूर्तता करावी. हा खरा अनुभव आहे. एवले शिरोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याप्रमाणे हा वेलू आज चाललेला आहे. आज आपण या ठिकाणी कवीट या ठिकाणी हा पायदिंडी सोहळा विसावलेला आहे. सोमवार असल्यामुळं सर्व दिंडीतील सर्वांना बाबांच्या नियमाप्रमाणे सर्वांनी उपवास धरायचा. सोमवार आणि एकादशी, सोमवार व्रत करी एकादशी या नियमाप्रमाणे सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी उपवास धरायला लावला जातो आणि त्याप्रमाणे आज सगळे वारकरी फराळाचं या ठिकाणी करत आहेत. हा दिंडी सोहळा चालत असताना त्यामध्ये आपले जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे वगैरे सर्वांची या ठिकाणी मेहनत असते आणि वारकऱ्यांसुद्धा दिंडीचं वैभव म्हणजे या दिंडीमध्ये जवळजवळ 10 ते 12 नुसते कीर्तनकार आहेत, 20-25 प्रवचनकार आहेत, निश्चित सेवा करणारे. नंबर लागत नाही तिथे कीर्तनाला आणि एखादा फक्त नंबर लागला की तो जीवनातला एवढा मोठा आनंद असतो की काही कीर्तनकारांना मोठी पाकिटे मिळाल्यानंतर जो आनंद मिळत नाही तो आम्हा कीर्तनकारांना या सोहळ्यात एखादं कीर्तन करायला लागावं त्यावेळेला मिळतो. आमचे गगे महाराज असतील, बुट्टे महाराज बाबा असतील, त्याचप्रमाणे अनिल महाराज चव्हाण, अशोक महाराज ढोले, सारी मंडळी, सुनील महाराज डेरे असतील, भजनानंद आणि या पुणे जिल्ह्यातील एकच दिंडी आहे की ती नियमाप्रमाणे चालते. अशी त्यामध्ये सकाळी काकडा होतो, दुपारी नेमाचं भजन होतं, संध्याकाळी दोन्ही हरिपाठ होतात. अशी नेमाची दिंडी जवळजवळ 63 वर्ष पूर्ण झाले आणि या 63 वर्षाची पायवारी आज भगवंत आमच्याकडून करून घेत आहे. भगवंताकडे एवढंच मागणे की देवा शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला आमचं शरीर तुझ्यापर्यंत येता येईल. हे जो घडव मध्ये जन्मजन्मांतरी मागणे श्रेयारी नाही तुझे, त्याप्रमाणे फक्त भगवंतांनी एवढं करून घ्यावं. तसं रामकृष्ण हरी. ते आज या ठिकाणी आजचे आमचे आप्पा, अन्नदाते आप्पा आहेत, फराळाचं करतायत. आप्पा कैलासराव तिथे नंबर लागत नाहीत नाश्त्याला, चहाला, जेवणाला. लोक आम्हाला विनंती करतात, पण ज्यांनी 50-50 वर्षापासून त्या दिंडीचं जे अन्नदात्याचं व्रत घेतलेलं आहे ते कोणी सोडायला मागत नाही. 2-2, 3-3 पिढ्या पुढे चालू आहेत. भगवंताची लीला आहे आणि संतांचा हा महिमा आहे. रामकृष्ण हरी.